मित्रांनो, जर तुम्ही वयाची 25 वर्षे पूर्ण केली असतील तर तुम्हाला 3 आकडे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहेत. तर हे 3 आकडे ठरवतील की तुमच्या भविष्यामध्ये हृदयविकाराचा धोका किती आहे. तर पहिला आकडा तो म्हणजे आहे ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 च्या आसपास असते. जर तुमचा वरचा ब्लड प्रेशर हा 130च्या वर राहत असेल तर तुम्ही वेळीच सावधान व्हा की ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शनची सुरुवात असू शकते. तर हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब हा सायलंट किलर डिसीज मानला जातो आणि हृदयविकारासाठी ते एक प्रमुख कारण बनते. दुसरा आकडा तो म्हणजे आहे LDL कोलेस्ट्रॉल. तर LDL कोलेस्ट्रॉललाच आपण बॅड कोलेस्ट्रॉल असे म्हणतो. LDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जर अधिक असेल तर हळूहळू करून रक्तवाहिन्याच्या आतील आवरणावर हे जमा होण्यास सुरुवात होते आणि ब्लॉकेज तयार करते. त्यामुळे LDL कोलेस्ट्रॉलची पातळी ही 100च्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. तिसरा आकडा ते म्हणजे तुमची फास्टिंग ब्लड शुगर किंवा उपाशीपोटी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण. तर नॉर्मल लेवल ही 100च्या खाली असते. तर ही लेवल 100च्या वर असेल तर मधुमेहाची सुरुवात असू शकते. मधुमेह हे भारतामध्ये हार्ट अटॅकचे एक प्रमुख कारण मानले जाते. त्याचप्रमाणे तुमचा पोटाचा घेर हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे. साधारणपणे तुमचा पोटाचा घेर हा तुमच्या उंचीच्या अर्ध्या किंवा 50% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर त्यामुळं हे 3 आकडे जर तुम्हाला माहीत करणे गरजेचे असतील तर तुम्ही वर्षातून एकदा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि शुगर याची तपासणी नियमितपणे करा. फक्त वय 25-30च्या आसपास आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. खबरदारी घ्या, काळजी राहा आणि फिट राहा.